मागच्या सभेत तो एका सभेत बोलला राजू का मला आमदार केल्यानंतर मी ज्या टपरीवर जातो तिथं जाणार, माझ्या शकील अत्तरच्या टायरच्या दुकानावर बसणार. अरे शकील अत्तर काय राष्ट्राध्यक्ष आहे का? त्याला आमचे प्रश्न मांडणार का तू? आम्हाला निधी तो देणार का? आमच्या जनतेचे प्रश्न तू सोडवणार असशील तर तू टपरीवर बसला पाहिजे का? याचं मला प्रांजळ उत्तर द्यावं आणि सांगावं का तुझं विजन काय. कोपरगावच्या तालुक्यासाठी तू, आमच्या तालुक्यासाठी तू काय करणार हे तू स्पष्ट कर. अरेकारीची भाषा आम्हाला आमच्या घरच्यांनी शिकवली, आमच्या रक्तात अरेकारे करणं, पण आम्ही संस्कृती विसरलो नाही, विसरणार नाही. काळे घराण्यावर जे एकेरी भाषेत तुम्ही बोलताय याचं उत्तर हे तालुका तुम्हाला 100% 20 तारखेला देणार आणि 23 तारखेला असतो दादा गुलाल घेणार. आशुतोष अशोकराव काळे 11 अक्षरी नाव 1,11,000चं मतदान घेऊन आम्ही विजय घेणार आणि तुझ्या घरापुढे येऊन गुलाल टाकणार, तुला दाखवणार काळे परिवारावर एकेरी भाषा बोलण्याचं उत्तर काय असतं. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. करमणुकीचे ठिकाणं असतील या सर्व बाबतीमध्ये आपल्याला जिल्ह्यात 1 नंबर व्हायचंय. हे विजन घेऊन या पुढच्या 5 वर्षामध्ये काम करायचं. म्हणून आपल्या सर्वांना या निमित्ताने विनंती करायला आलो. आपण येत्या 20 तारखेला 1 नंबर बटन घड्याळ चिन्ह हे लक्षात ठेवा. तसं आपण तर ठेवलेले, आपले काही चिंता नाही. इथं माता भगिनी मोठ्या प्रमाणात, माता भगिनी म्हणजे लाडक्या बहिणी, लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. तुमचं ठरलेलं आहे. पण आपल्या सर्वांनी आता पुढचे 3 दिवस प्रत्येकाने आपल्या ओळखीचे लोक असतील, आपले नातेवाईक असतील, मित्रमैत्रिणी असतील, त्यांना फक्त फोन करा. 5 असतील, 10 असतील, 15 असतील. पुढचे 3 दिवस अतिशय महत्वाचे आणि हे फार मोलाची मदत मला मदतीने मिळण्यासाठी होणार आहे. आणि म्हणून प्रत्येकाने उद्या फोन काढायचे. जेवढे ओळखीचे लोक असतील, शहरामध्ये असतील, कुठल्याही भागात असतील, ग्रामीण मध्ये असतील, सगळ्यांना फोन करून सांगायचं 20 तारखेला फक्त आणि फक्त घड्याळ, दुसरा विषयच नाही. लाडक्या बहिणी करणार का? सगळ्या हात वर करून दादांना ग्वाही द्या. दोन्ही हात वर करा सगळ्यांनी, सगळे पुरुष मंडळी आपण सुद्धा ग्वाही द्यायची आहे. करणार की हो म्हणा. तेव्हा आपण सर्वांनी त्या पद्धतीने आता उद्यापासून कामाला लागा, एवढीच विनंती या ठिकाणी करतो. 20 तारखेला भरभरून मतदान करा, चांगलं मताधिक्य द्या, एवढं बोलतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी. डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा.